इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक असेल। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची रणनीती ठरवण्याबाबतची ही बैठक आहे। यावेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या विधानाचा निषेध करत पुणे कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी आहे। सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष असेल। मुख्यमंत्री पदाच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी माहितीवर टीका केली आहे। मुख्यमंत्री ठरवता न येणं, निकालानंतर आठवड्याहून अधिक काळ सरकार स्थापन करता न येणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। सरकार स्थापन करण्याचा दावा न करता राज्यपालांसमोर बहुमत सिद्ध न करता शपथविधीची तारीख एकतर्फी जाहीर करणं हे शुद्ध अराजक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। बंटी शेळकेंनी पुन्हा नाना पटोलेंवर आरोप केलाय। नाना पटोले आरएसएसचे एजंट असल्याचा पुनरुच्चार बंटी शेळके यांनी केलाय। नाना पटोलेंनी पक्ष संघटन कमजोर केलं असा आरोप बंटी शेळके यांनी केलाय। नाना पटोलेंनी कुठलीही मदत न केल्याचा आरोपही शेळके यांनी केलाय। आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी जनतेचे प्रश्न आम्ही ताकदीनं मांडू असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। अतिरिक्त मतदानाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचा सर्व सोपस्कार आटपून सरकारनं लवकर काम सुरू करावं असंही पाटील म्हणाले। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं यश हे फडणवीसांच्या नेतृत्वात मिळालंय असंही फुके म्हणाले। फेरमतमोजणी झाली तरी आपल्या मतामध्ये कोणताही फरक पडणार नाही असं विक्रमगडचे भाजपचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी म्हटलंय। पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी फेरमतमोजणीची मागणी करत निवडणूक विभागाकडे पैसे भरलेले आहेत आणि त्यावर हरिश्चंद्र भोयेंनी ही टीका केली आहे। जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का असा सवाल करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला। शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं। मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित आहे अशी माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे। बॉसच्या सहीनंतर नाव समोर येईल असंही दानवे म्हणाले। भाजपकडे आमदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे ज्याची संख्या जास्त त्याची भागीदारी जास्त असंही दानवे म्हणाले। मनसे नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे आणि पालघरमधल्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय। काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर माफ करावं असं पत्रही त्यांनी लिहिलंय। चांदिवली विधानसभेतून मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सूरजसिंग ठाकूर यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सूरजसिंग यांनी आरिफ नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि या कारणे दाखवा नोटीसीला सूरजसिंग ठाकूर यांनी पत्र लिहून उत्तर दिलंय। तसंच नसीम खान यांच्यावर आरोपही केलेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात। गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, प्रतोदपदी उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा केली आहे। शेवगाव पाथर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी मतदारांच्या जाहीर मेळाव्याचं आयोजन केलं होतं। मेळाव्याला आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेही उपस्थित होत्या। श्रीवर्धन मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा कोबनाक यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं। कोबनाक यांना निवडणुकीमध्ये 490 मतं मिळाली होती। आपल्याला केवळ 490 मतं मिळतात, हा ईव्हीएम मधला घोटाळा नाही का असा सवाल करत त्यांनी पोस्टही केली होती। ईव्हीएमवर आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शंका व्यक्त केली। यावेळी त्यांनी व्हीव्हीपॅटची 100% मोजणी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। दरम्यान पैशांची उधळपट्टी करून निवडणुका होता कामा नये असंही ते म्हणाले। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचं दहन केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप करत निषेध करण्यात आला। यावेळी आमदार रोहित पवार, पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
ज्यांनी ईव्हीएम विरोधक अर्ज केले होते आणि त्यांना लोकशाही मान्य नसल्याची टीका अमोल खता यांनी केली. त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं त्यावेळी ईव्हीएम चांगलं आणि इतर राज्यांमध्ये सरकार आल्यानंतरही चांगलं असं ते म्हणाले. तसंच जनतेनं नाकारल्यानंतर मोठ्या मनानं त्याचा स्वीकार केला पाहिजे. ईव्हीएमवर शंका घेणं चुकीचं वाटतं असं ते म्हणाले. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या बाबा आढाव यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले. ईव्हीएमवर टीका करताना मुस्लिम बहुल भागामध्ये महायुतीलाच कमी मतं का मिळतात असा सवाल त्यांनी विचारलाय. सोशल मीडियावरून सदाभाऊंनी बाबा आढाव यांना काही सवाल उपस्थित केलेत. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाबद्दल 100% व्हीव्हीपॅट मोजा अशी मागणी चव्हाण यांनी केली आणि मॉक पोलवर विश्वास नसल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. लोकसभेत यश मिळालं तेव्हा ईव्हीएमवर का दोष व्यक्त केला नाही असा सवाल परिणय फुके यांनी केलाय. तसंच अनेक निवडणुका झाल्या मात्र विधानसभेमध्ये ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं असा आरोप त्यांनी केलाय. सिडकोनं 1.5 महिन्यांपूर्वी 26,000 घरांच्या विक्रीसाठी महागृहनिर्माण योजना आणली होती. मात्र घरांच्या किमती जाहीर न केल्यानं ग्राहक संभ्रमात आहे. 26,000 घरांसाठी 94,000 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. म्हाडा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये तब्बल 8 लाख घरं उभारणार आहे आणि त्यासाठी निधी आयोगाच्या मदतीनं म्हाडाची जोरदार तयारी सुरू आहे. 2030 पर्यंत 8 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट असून म्हाडाकडून घर बांधणीचं नियोजन केलं जातंय. बँकांमध्ये सोनं गहाण ठेवून त्या बदल्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या प्रमाणामध्ये 50% वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यातली ही आकडेवारी आहे आणि सोने तारण कर्जाची प्रक्रिया सुलभ असते. तसंच त्यावरचा व्याज सुद्धा तुलनेमध्ये कमी असल्यानं कर्जदार हा पर्याय निवडत असताना दिसतोय. शिरपूरमध्ये शिवमहापुराणकथा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यासाठी शिरपूरच्या चोपडा आगारातून जादा बस गाड्या सोडलेल्या आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 7 डिसेंबरपर्यंत ही बस सेवा भाविकांसाठी सुरू असेल. जवळपास 2,500 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरले नसल्याची माहिती आयडॉलनं दिली आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज न केल्यास शैक्षणिक शुल्क भरावं अन्यथा संपूर्ण शैक्षणिक शुल्क आकारलं जाईल असं आयडॉलनं स्पष्ट केलं आहे. वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या 4,000 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महावितरणनं सुरू केलेली अभय योजनेला अल्प प्रतिसाद मिळतोय. या योजनेमध्ये संबंधित ग्राहकांचं वीज बिलावरचं दंड आणि व्याज माफ केलं आहे आणि आतापर्यंत केवळ 86 कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ही थकबाकी कशी वसूल करायची हा प्रश्न महावितरण पुढे आहे. महावितरणच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबरला संपला होता. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार या योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे योजनेमध्ये अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना हा दिलासा आहे. मुंबईतल्या कामा रुग्णालयाच्या अहवालानुसार HIV ग्रस्त महिलांची संख्या झपाट्यानं कमी होत चालली आहे. गेल्या 4 वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी HIV बाधित महिलांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. मुंबईमध्ये यंदा डास चावल्यानं होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. दररोज सरासरी 40 जणांना डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांची लागण झाल्याचं आरोग्य विभागानं म्हटलंय. डास होऊ नयेत म्हणून स्वच्छतेची विशेष काळजी घ्या असं आवाहन महापालिकेनं केलंय. देशात एड्समुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 79% घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केली. 2010च्या तुलनेत 2023 मध्ये एड्सच्या नवीन रुग्णांमध्ये 44% घट झाल्याचं पाहायला मिळतंय. तुर्भे परिसरात घराला आग लागलेली आग अग्निशमन विभागानं विझवली. घरामध्ये अगरबत्ती बनवण्याचा कारखाना होता आणि त्यामुळे ही आग भडकली. यामध्ये घरातलं सर्व साहित्य जळून गेलं. सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाही. जळगाव शहरातल्या रामनगरमध्ये किरकोळ वादातून टोळक्याकडून कुटुंबियांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणामध्ये दोन्ही गटातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं तर MIDC पोलिसांमध्ये 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. येवल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि दुकानफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 1 महिन्यापूर्वी नगर मनमाड महामार्गाच्या मोबाईलचं दुकान चोरट्यांनी फोडलं. या संदर्भात CCTV फुटेज असताना पोलिसांकडून तपास होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते.
जळगाव शहरामध्ये 1.5 महिन्यात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। यामध्ये अवघ्या 17 वर्षाच्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाला पालकांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। राज्यात थंडीचा जोर काहीसा आता ओसरलाय। किमान तापमानात वाढ झाली आहे आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले। काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे। 8 डिसेंबरपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान 9 अंश सेल्सिअसवर पोहोचले। गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात 2.5 अंश सेल्सिअसची घट झाली आहे। त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये गारवा वाढला आहे। उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे आणि विशेषतः राजस्थान, बिहारच्या काही भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवते। बिहारमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेली थंडीची लाट अजूनही कायम आहे। राजस्थानमध्ये प्रकोप अधिक जाणवतोय। जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। काश्मीरच्या अनेक भागात पारा शून्याखाली उतरलाय। श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, कांदीगुंडामध्ये पारा घसरत चाललाय। महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। त्यांना 1,000चा भुर्दंड बसणार आहे। महामार्गावरून जात असताना दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच वेग मर्यादा ओलांडून वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीनं 3 सुवर्ण पदकं पटकावली आहेत। गुजरातच्या राजकोटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे। उत्तम कामगिरीमुळे सोलापूरच्या श्रावणीचं राज्यभरामध्ये कौतुक होत आहे।